बारिश में सिर्फ भीगिए मत, छूट में भी नहाइए। सुरेश कलेक्शन की मॉनसून सेल में जलगांव छत्रपति शिवाजी नगर में 80 फुटी रोड पर हर दिन खुला है। फैशन में बचत का ये मौका मिस मत कीजिए। नमस्कार, मैं हूं आनंद शर्मा और आप देख रहे हैं इंडिया अब तक समाचार। हमने कुछ दिनों पहले ये दिखाया था कि किस तरह से जलगांव शहर का वैभव माने जाने वाला मेहरून तालाब, यहाँ पर गंदा पानी मिक्स किया जा रहा है, मिक्स हो रहा है और इस पर कोई ध्यान नहीं दिया जा रहा है। बात सिर्फ गंदे पानी के मिक्स होने की, प्रदूषण करने की नहीं है, बात आस्था से जुड़ी हुई भी है। जलगांव शहर में ये एकमात्र तालाब है जहाँ पर जब हम कोई भी पूजा करते हैं, अभी कानबाई आएंगी, गणेश उत्सव है, दुर्गा जी हैं, तो ये सारी जो मूर्तियाँ हैं वो छोटी हो या बड़ी, यहाँ पर मेहरून तालाब में लाई जाती है। ऐसे बहुत सारी बातें हैं जो हम लोगों को अभी और ज़्यादा समझ में आएगी। हमारे साथ अभी जलगांव के सार्वजनिक उत्सव के पदाधिकारी हैं, जो गणेश मंडल, बाकी जो भी पूजाएं होती है वहाँ पे इनका खास ध्यान रहता है, किस तरीके से आयोजन करना है, किस तरह से सब कुछ व्यवस्थित हो, ये इनका काम है। ये यहाँ पर आए हैं, इन्होंने खुद देखा है सब कुछ और अब हम इनसे ज़्यादा जानकारी लेंगे कि क्या इस तरह से मल मूत्र या गंदे पानी में जहाँ पे मिक्स हो रहा है ये, उसमें हम लोग अपने गणपति बप्पा हो या कोई भी देवी देवता पूजा उसको विसर्जित करना चाहेंगे। आपने यहाँ देखा, क्या महसूस किया, क्या देखा आपने? नहीं, ये तो इतना भीषण दृश्य है और इतना दिल दहलाने वाला दृश्य है कि हम सब उद्विग्न हैं। तुम्ही मराठीत बोलू शकता? सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीनं आम्ही काल बैठक घेतलेली आहे। वर्षानुवर्ष जळगाव, धुळं, नंदुरबार, उत्तर महाराष्ट्र परिसरामध्ये गणेशोत्सव जो आहे तो शिस्तीत व्हावा, व्यवस्थित व्हावा आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक मानबिंदू म्हणून ज्याला म्हटलं जातं अशा या उत्सवाला, आणि ज्याचा शासनाने आता राज्योत्सव म्हणून ज्याला जाहीर केलं, अशा उत्सवाला दिशा देण्याचं काम आणि या अशा उत्सवाचं संचालन करण्याचं काम सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ गेल्या 30 वर्ष झाले करत आहे। आणि म्हणतात की दिव्याखाली अंधार। आम्ही इतर जिल्ह्यांमध्ये जाऊन जळगावचा कसा उत्सव चांगला आहे, जे इथून बाहेर गेलेले अधिकारी आहे ते सुद्धा सांगतात की जळगावचा उत्सव कसा आदर्श आहे। महाराष्ट्रभरामध्ये एक खिडकी योजना जी लागू झालेली आहे, ती सुरुवात तिची जळगावातनं झालेली आहे। जळगावातली मिरवणूक जी आहे ती पारंपरिक वाद्यांमध्ये आपण बाप्पांना निरोप देत असतो। म्हणजे याचा अर्थ असा आहे की इथे कुठलाही डीजे वापरला जात नाही, महिलांची उपस्थिती जास्तीत जास्त असते। कार्यकर्ते तुम्ही जर बघाल तर उच्च शिक्षित सगळे कार्यकर्ते, आम्ही स्वतः इंजिनियर, आमच्या बरोबरचे सगळे उच्च शिक्षित कार्यकर्ते याच्यामध्ये गेले अनेक दशक हे काम करतोय। गुलाल कुठेही तुम्हाला विसर्जन मिरवणुकीमध्ये दिसणार नाही। असं असताना जळगाव महानगराच्या गेल्या 100 वर्षाचा विसर्जनाचा जो इतिहास आहे, त्या इतिहासामध्ये श्रींच्या मूर्तींचं विसर्जन मेहरून तलावामध्ये होतोय। हा नैसर्गिक स्रोत आहे। मध्यंतरच्या काळात एक फॅड आलं की मूर्त्यांमुळे प्रदूषण होतं, असं होतं, तसं होतं। आनंदभाई, तुम्हीच दाखवलं की इथे फक्त आता विषय एवढाच उरला आहे की डायरेक्ट मल उचलायचा आणि टाकायचा महानगरपालिकेने। त्यांना थोडी जर काही शिल्लक असेल त्यांनी आणावा आणि इथेच टाकावा ना डायरेक्ट। आणि मग अशा वेळेस जे निसर्गप्रेमी तथाकथित आहेत ते कुठे गेलेले आहेत की त्यांना फक्त हिंदूंच्या सणामध्येच त्यांचं जे काही पर्यावरणाची हानी दिसत असते। आपल्या माध्यमातून पुनश्च एकदा प्रशासनाला आम्ही विनंती करतो की येत्या आठवड्याभरात, महिनाभरात उत्सव आलेला आहे। या उत्सवाची सुरुवात कार्यकर्ते वर्षभर करत असतात। बाप्पांच्या स्थापनेची वाट वर्षभर कार्यकर्ते बघत असतात। आमच्या भावना, आमच्या आस्था, आमचा उत्सव, आमचे बाप्पा, आमचा धर्म, आमचा भगवा, या सगळ्या विषयाची आम्ही अतोनात काळजी घेत असतो। आपल्या माध्यमातून प्रशासनाला मी विनंती करतो, येत्या आठवड्याभरात जर हा विषय तुम्ही करू शकलात तर आम्ही तुम्हाला धन्यवाद देऊ। आणि जर तुम्ही ते करणार नसाल तर महामंडळाच्या पद्धतीने त्यावर निश्चित कारवाई आणि कृती करेल, आंदोलनात्मक कृती करेल, असं नम्रपणे आपल्या माध्यमातून, आपतकच्या माध्यमातून मी प्रशासनाला सांगू इच्छितो। कार्यकर्त्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहे। तुमचं पण एक पूर्ण रिपोर्ट सगळ्या कार्यकर्त्यांनी बघितलेला आहे। आता फक्त मर्यादित संख्येने आम्ही इथे आलेलो आहोत आणि मर्यादेत राहून आम्ही काम करणारे सगळे संस्कारित कार्यकर्ते आहोत। परंतु मर्यादा एका बाजूने सांभाळली जात नाही।
मर्यादा दोन्ही बाजूने सांभाळली जाते आणि अनेक वर्ष हा प्रश्न येत असतो. दरवर्षी हा प्रश्न येतो, दरवर्षी हे सगळे विषय होतात. आम्ही सांगितलेलं आहे महानगरपालिका प्रशासन की कायमस्वरूपी तुम्ही याच्यावर उपाययोजना करा ना, एक डीपी प्लॅन तयार करा. तो केला, तो कशा करता केलाय घेऊन, म्हणजे काय चाललंय काय, मग तो प्लॅन कुठे हरवलाय का जाणून बुजून दाबून ठेवलेला आहे? कोणाच्या याच्यामध्ये वैयक्तिक काही स्वार्थ, आणि तुमचे वैयक्तिक स्वार्थ तुम्हाला लखलाभ महामंडळ म्हणून, गणेश उत्सव कार्यकर्ता म्हणून आणि गणेश उत्सव मंडळांच्या कार्यकर्ता म्हणून कोणीही या नैसर्गिक स्त्रोताचं अशा पद्धतीने हनन किंवा अशा पद्धतीने त्याचा जो काही विषय चाललेला आहे तो होऊ देणार नाही, याची स्पष्ट कल्पना या माध्यमातून मी देतोय. आणि एवढंच नाही, मी महान जळगावकरांना नतमस्तक होतो की इतकी निष्क्रियता अवघड आहे. हे फक्त एकटं महामंडळाचं काम नाहीये, इथे अनेक पक्षांचा अधिवास आहे. इथे बाहेरच्या देशातनं पक्षी येण्याचा विषय होता. तथाकथित जे कोणी समाजसेवक असतील आहेत, आपण सगळे मिळून, हा कुठला एकाचा विषय नाही, आपण सगळे मिळून ही जी काही जळगावच्या सौंदर्यावर एका अर्थाने घाला घातला जातोय, आणि हे निर्बुद्ध जे लोक हे सगळं करतायत त्या निर्बुद्ध लोकांना ठणकावून सांगण्याची आवश्यकता आहे सगळ्यांनी मिळून की बस, खूप झालं आता. म्हणून परत एकदा सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करतो, आम्ही सगळे प्रशासनाला विनंती करतो की आपण त्वरित याच्यावर योग्य आणि आवश्यक आणि कायमस्वरूपी अशी कारवाई करा, जेणेकरून भक्तांच्या ज्या भावना आहेत, गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या ज्या भावना, आणखी पण भरपूर कामं आहे हो, एवढंच काम नाही आम्हाला. अजून उत्सव साजरा करायचा आहे, मूर्त्या आहेत, डेकोरेशन आहे, गर्दीचं नियोजन आहे, विसर्जनाचं नियोजन आहे. आणि शासनाच्या प्रतिनिधींना माझी विनंती आहे की आपण राज्य उत्सव जाहीर केलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री आणि एकूण सगळ्याच विधानसभा सदस्यांचं अभिनंदन मी या माध्यमातून करतो. पण असा उत्सव करणार आहे का आपण? आणि ज्या उत्सवाची शेवट घाण पाण्यामध्ये करावी लागणार असेल, आनंदभाई तुमच्या माध्यमातून एवढं तर निश्चित आहे, या ठिकाणी अशा पद्धतीने जर ही घाण पाणी येत राहिलं तर विसर्जन या ठिकाणी नक्की होणार नाही, याची खात्री बाळगा. सगळे कार्यकर्ते एकमुखाने या बाबतीमध्ये महामंडळाकडे सगळ्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत. महामंडळ म्हणून आम्ही याच्यावर आणि पाहिलेलं आहे जळगावकरांनी, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे, एवढं बोलतो. मंगलमूर्ती. प्रशासनाचा निषेध असो, महानगर प्रशासनाचा निषेध असो. आपने देखा कि किस तरह से आक्रोश है, और ये सूचना और विनती दोनों है प्रशासन को कि आने वाले 7 दिनों में यहाँ पर सब कुछ व्यवस्थित किया जाए, परमानेंट सॉल्यूशन निकाला जाए. वरना ये सभी लोग ये निर्णय कर चुके हैं कि अब की बार गणपति विसर्जन जो है वो यहाँ मेहरून तालाब में नहीं होगा. यहाँ पर कंक्रीट का जंगल बनाया जा रहा है, लगातार यहाँ का जो वैभव है उसका सत्यानाश करने का जो प्लान किया जा रहा है, उसको कहीं न कहीं रोकने की जरूरत है. और इंडिया आप तक समाचार भी आप सभी के साथ है. हम सब मिलकर यहाँ पर कुछ न कुछ अच्छा जरूर करें. मंगल मूर्ति, गणपति बाप्पा. इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच. रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.